अमेरिका इराण युद्ध आता भारताच्या अगदी जवळ येऊन पोहोचले असून श्रीलंकेतील गाले शहराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ अमेरिकी पाणबुडीने टॉर्पेडोद्वारे इराणच्या युद्धनौकेवर हल्ला केला. ही युद्धनौका भारतातून इराणमध्ये परतत होती. त्यावर असलेल्या इराणच्या नौदलाचा 180 नौसैनिकांपैकी 87 जण ठार झाले असून 32 नौसैनिकांना वाचवण्यात यश आले आहे. इतर बेपत्ता नौसैनिकांना श्रीलंका नौदलाकडून शोध घेण्यात येत आहे. ही युद्धनौका भारतात विशाखापट्टणम येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाली होती. परत जाताना दक्षिण श्रीलंकेतील गाले शहरापासून सुमारे 40 नॉटिकल माईल म्हणजेच सुमारे 75 किलोमीटर अंतरावर असताना हा हल्ला झाला. टॉर्पेडोने हल्ला करून युद्धनौका बुडवल्याची ही दुसऱ्या महायुद्धानंतरची ही पहिलीच घटना आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजया हेरात यांनी संसदेत सांगितले की बुधवारी सकाळी 5:08 IRIS डेना नावाची युद्धनौका बुडत असल्याची माहिती श्रीलंका नौदल आणि कोस्ट गार्डला मिळाली. त्यानंतर तातडीने बचाव कार्यास सुरुवात झाली. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी सांगितले अमेरिकेच्या पाणबुडीने इराणी युद्धनौकावर हल्ला करून ती बुडवली. श्रीलंका नौदलाचे प्रवक्ते कमांडर बुद्धिका संपत म्हणाले की इराणच्या नौदलाच्या युद्धनौकेभोवती तेलाचा मोठा तवंग आढळून आला.